ज्या स्त्रिया सकाळी आणि संध्याकाळी अगदी ताजा ताजा स्वयंपाक बनवतात ना, त्यांचं महत्त्व आता पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने वाढले. आणि त्याला कारण आहे तुकाराम मुंडे सर. आजकाल जेव्हा जेव्हा मी मोबाईल ओपन करते, मग इंस्टाग्राम असू द्या, फेसबुक असू द्या, कोणत्या तरी नामांकित हॉटेलचं लायसन रद्द झालेलं दिसतं मला. म्हणजे बघा, की जर का सगळ्याच अधिकाऱ्यांनी तुकाराम मुंडे सरांच्यासारखं प्रामाणिकपणे काम केलं तर किती बरं होईल हो. तर आज ना ही वांग्याची भाजी मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं बनवली आहे. सावजीचा मसाला मी जो काही रेडी केला होता, तर त्याचाच उरलेला मसाला मी इथे वापरला आहे. बाकी सगळी प्रोसिजर सेम. काय वांगं झालं होतं माहिती आहे, मस्त, खूपच टेस्टी. बरं, अजून एक तुम्हाला मजेशीर गोष्ट सांगते. आज ना मी बाजरीच्या भाकरी करणार आहे. तर भाकरी केल्यानंतर गावाला जसं चुलीवरती भाकरी बनवल्यानंतर आराला लावल्यानंतर ती अशी वरती चुलीची ठेवली जाते लाईन लावून, त्याच पद्धतीनं मला असं वाटलं, म्हणून मी माझ्या गॅस, आता माझा गॅस म्हणजे माझी चूलच, हो की नाही, म्हणून मी गॅसच्या ओट्यावरती या प्लॅटफॉर्मवरती लाईनशीर या भाकरी ठेवलेल्या होत्या. तर माझा मुलगा काय बोलतोय, बघ मम्मी, सतत तू तुकाराम मुंडे करत असते, जर का त्यांनी तुझ्या किचनवरती धाड घातली ना तर तुझंही लायसन रद्द होईल. बघा बरं, होऊ शकतं का? नाही. इतक्या स्वच्छतेमध्ये केलेल्या जेवणासाठी कशाला माझं लायसन रद्द होईल? तर चला, आजचा रात्रीचा सगळा सात्विक बेत करून आणि खाऊन झालेला आहे आणि आता ही उद्या सकाळसाठीची तयारी.